नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। लक्ष्मी म्हणजे नेमकं काय? तर लक्ष्मी ही सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य यांची अधिष्ठात्री देवी आहे। लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे। ती सौभाग्याची देवी मानली जाते। हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणामधील समुद्रमंथन कथेनुसार लक्ष्मी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नाबरोबरच सागरातून उत्पन्न झाली। देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आणि तिरंगिणी यांची कन्या आहे। लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते? तर जिथे स्वच्छता आहे, शोभा आहे, ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो, तिला आदराने वागवले जाते, ज्या घरात दिवे लावले जातात, ज्या घरामध्ये तिचे मनोभावे पूजन केले जाते, तर अशा घरात माता लक्ष्मीला राहायला आवडते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं, संयमांचं पालन करायचं आहे। कारण या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला करायची नसतात। जर तुम्ही या दिवशी या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील। आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा, आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचं पालन करा, म्हणजे लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। त्याचबरोबर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी, कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या दिवशी जर आपण ते रंग परिधान केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते। पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत, तर ते कोणते आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। लक्ष्मी म्हणजे सोने, पैसा, धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि या सर्वांची आपल्याला कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवस रात्र झटत असतो। तर लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो। पण त्याचबरोबर आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील। तर त्यासाठी दिवाळीतील अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो। लक्ष्मीपूजनचा दिवस अतिशय आनंदी व मंगलमय आहे। या दिवशी सर्वजण, अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या ऐपतीनुसार, इच्छेनुसार मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतात। या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो। अंगणामध्ये रांगोळी काढतात, दारामध्ये आकाशकंदील लावला जातो, लाईट्स, तोरण हे सर्व करून आपण माता लक्ष्मीचे स्वागत करत असतो। तर हे सर्व तर आपण करतच असतो, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे। लक्ष्मीपूजन करण्याआधी आपल्या घरामध्ये जी काही धूळ असेल, जाळं जळमट असेल, केर कचरा असेल तर तो आधी आपल्याला घराबाहेर काढून टाकायचा आहे। आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे। कारण धूळ, कचरा, जाळं जळमट, तुटक्या फुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही। त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मग तुम्ही संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करू शकता। कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। लक्ष्मी ही चंचल आहे। या लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते। जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष तसेच गुणवती स्त्रिया असतात तर त्यांच्या घरी माता लक्ष्मीला वास्तव्य करणं आवडतं। लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे। पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तर त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत। ज्यांना नवीन वस्त्र घेणं शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत। मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत। आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, कारण असे काही रंग आहेत की आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालणं पूर्णपणे टाळायचं आहे।
पुरुष असतील तर त्यांनी काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता. मात्र महिलांनी लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य नेसा, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लाल रंग हा उत्साह, उमंग, सौभाग्य, ध्येय, नवीन जीवनाचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो. पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला जातो. मग ते तुम्ही देवाखालील वस्त्र अंथरलेले असो किंवा देवीच्या डोक्यावरती चुनरी असो. तर या प्रकारे लाल रंगाचे खूप महत्त्व आहे. पण तुम्हाला जर लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शक्य नसेल, मग तुम्ही केशरी, पिवळा, हिरवा या रंगाचे सुद्धा कपडे परिधान करू शकता. प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. लाल रंगाबरोबरच केशरी रंग सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. तसेच केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे सुद्धा केशरी रंगाचेच होते. त्यामुळे केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. त्यामुळे केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद, ऊर्जा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्यतो लक्ष्मीपूजन करताना लाल, पिवळी, केशरी, हिरवी अशा प्रकारच्या साड्या नेसू शकता. तसेच महिलांनी या दिवशी साजशृंगार करावा. तुम्हाला या दिवशी जास्त काही साजशृंगार करणं जमलं नाही तर किमान अंगावरती साडी, हातात बांगड्या, पायात पैंजण, जोडवी, टिकली, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी असायलाच हव्यात. तर आता फॅशनच्या युगामध्ये असे दागिने महिलांना घालायला आवडत नाही. पण अशा शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपण हे दागिने अवश्य अंगावरती घालायला हवेत. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होते. तसेच तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. त्यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीला स्वच्छतेबरोबरच शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय असावं. या दिवशी आपण घरामध्ये चुकूनही वादविवाद, भांडणे, कटकटी, शिव्या अशा गोष्टी करू नयेत. तसेच या दिवशी वासना, क्रोध, लोभ, आसक्तीपासून दूर राहावे. या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. या दिवशी आपले आचरण चांगले असावे, कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मी पूजन करत असतो, लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं, असं काही आपलं वर्तन असलं तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला कसं फळ मिळेल. त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नयेत. त्याचबरोबर या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत, कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक दरिद्री असते. त्याचेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, कारण साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते. त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करावा. लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करतो, म्हणजे तिन्ही सांजेला करतो. तर यावेळी सुद्धा आपल्या घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवायचे आहेत. तर या दिवशी किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तरी खिडक्या आणि दरवाजे हे उघडे ठेवावेत असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला जर अडचण आलेली असेल तर त्यांनी तो दिवस तेवढा विठळाचा पाळावा. त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून लक्ष्मीपूजन करून घेऊ शकता. आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी पूजा करू नये, कारण लक्ष्मीपूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यावी. कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते. लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे आपण स्वच्छता, शांतता, सात्विकता, पावित्र्य ठेवलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच टिकून राहते. लक्ष्मीपूजनचा दिवस दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये किंवा बाहेरही आपण तामसी पदार्थ खाऊ नयेत. घरातील सर्व व्यक्तींनी या नियमांचं पालन करावं, कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो. त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपल्या घरात धनधान्य, सुखसमृद्धी, पैसे, ऐश्वर्य याची आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवे तेवढं या पूजेचं फळ मिळत नाही.
तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा. तसं तर महिलांचा नेहमीच आदर करावा, कारण लक्ष्मी ही स्त्री शक्तीचं रूप आहे. ती भगवान विष्णूंची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी आहे. कारण ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो, तिला आदराने वागवले जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीला राहायला आवडते. अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणाऱ्या सुखसौख्यासाठी माणसाला जी लक्ष्मी, धन, पैसा हवा तो प्राप्त व्हावा यासाठी हे पूजन केले जाते. आणि यासाठी आपण या नियमांचं पालन केलं तर आपल्याला नक्कीच आपण केलेल्या नियमांचं, आपण केलेल्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. तर यापैकी शक्य होईल तेवढ्या नियमांचं नक्कीच पालन करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.